2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय कोर्टानं कायम ठेवलेला आहे। आता धनंजय मुंडेंचं पुढचं कोर्टाचं कायदेशीर पाऊल काय असणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे। माझगाव कोर्टानं करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिलेला आहे। करुणा मुंडेने याचिका दाखल केली होती, मी धनंजय मुंडेंची पत्नी आहे आणि उदरनिर्वाहासाठी मला माझ्या पतीकडून पैसे मिळावेत, पोटगी मिळावी असा त्यांचा तो दावा होता, अशी याचिका होती आणि 2 लाख रुपये पोटगी देण्याचा जो निर्णय होता कोर्टानं दिलेला तो कोर्टानं कायम ठेवलेला आहे। धनंजय मुंडेंची याचिका फेटाळलेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय आणि करुणा मुंडेंच्या बाजूने मात्र हा दिलासादायक निर्णय असं आपण म्हणू शकतो। पुरुषोत्तम केंद्रे जैसे वाल्मीकि कराड ऐसे दलाल लोग राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंच्या कोर्टाची धाव घेतली होती। जो निर्णय होता कोर्टाचा त्या निर्णयालाच त्यांनी आव्हान दिलं होतं। त्यामुळे या कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कोर्ट काय म्हणतंय ते त्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र आता धनंजय मुंडेंची आव्हान याचिकाच कोर्टानं फेटाळलेली आहे। माझगाव कोर्टानं निकाल देताना सगळा निकाल हा करुणा मुंडेंच्या बाजूने दिलेला आहे। करुणा मुंडेंना पोटगी द्यावीच लागेल, 2 लाख रुपये पोटगी देण्याचा जो निर्णय आहे तो कोर्टानं कायम ठेवलेला आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे कायदेशीर दृष्ट्या काय पाऊल पुढचं उचलतायत ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे। करुणा मुंडेंनी आपली आपबीती माध्यमांसमोर मांडलेली आहे, त्यानंतर थेट कोर्टात देखील धाव घेतलेली आहे। बीडमधील परळी कोर्टात देखील करुणा मुंडेंनी एक याचिका दाखल केलेली आहे। निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी चुकीची माहिती नमूद केलेली आहे, त्याला देखील आव्हान त्यांनी परळीतल्या कोर्टात दिलेले आहे करुणा मुंडेंनी। आणि दुसरीकडे माझगाव कोर्टामध्ये देखील त्यांनी धाव घेतली होती आणि आपण आता बघतोय की धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय, कारण करुणा मुंडेंना आता पोटगी देण्याचा जो निर्णय होता कोर्टाचा तो कायम ठेवलेला आहे।